आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत ज्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव आहे आणि त्याच्या अंतर्गत ज्या आश्रमशाळा आहेत त्यांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून जेवण पुरवलं जात आहे। गेल्या 2-3 वर्षापासून हे स्वयंपाकगृह सुरू झाले, पण सातत्याने त्या स्वयंपाकगृहामध्ये काही सुधारणा होत नाही। त्याच्यामध्ये सातत्याने जेवण निकृष्ट दर्जा, त्याच्यामध्ये आळ्या, मुंग्या, किडे, सोंडे किडे अशा प्रकारची घटना या कायम घडत राहतात। परंतु या वेळेस तर घटना घडली की जेवणामध्ये आळ्या सापडल्या, पण तिथं असणारे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी कहरच केला। त्यांनी सांगितलं की जेवणामध्ये आळ्या नव्हती, त्या राजम्याची भाजी होती तिला काय त्याच्यात आळ्या नव्हती, त्याला अंकुर आला होता म्हणजे मोड आला होता। अशा प्रकारचा खोटा आणि चुकीचा दिशाभूल करणारा अहवाल शासनाला त्यांनी पाठवला आणि आदिवासी मुलांच्या मुलींच्या जीवाशी खेळण्याचं काम ते प्रकल्प अधिकारी करत आहे। म्हणजे शासनाची दिशाभूल करणे, अहवाल खोटा पाठवणे, दिशाभूल करणे अशा प्रकारचं काम खरं तर त्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं। त्याच्यामुळे आमची प्रमुख मागणी हीच आहे की जो खोटारडा प्रकल्प अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याची अक्कलपट्टी झाली पाहिजे। दुसरी गोष्ट जे सेंट्रल किचन आहे, पूर्वीच्या पद्धत जसं आश्रमशाळेवरती ताजं अन्न बनवून दिलं जायचं, गरम अन्न बनवून दिलं जायचं, तसं पुन्हा सुरू करावं आणि त्याचे सेंट्रल किचन आहे जे काही शासनाने हे थोटांड उभं केलं हे तात्काळ बंद करावं। एकतर ते त्यांना चालवता येत नाही, सातत्याने मुलांना निकृष्ट दर्जाचं जेवण खायला लागतंय, आळ्या किड्या मुंग्या खायला, त्याच्यामुळं ते अपयशी ठरले ते चालवण्यामध्ये, ते बंद करावं ही आमची प्रमुख मागण्या खरं तर आहेत। आणि एकंदर आश्रम शाळेंच्या ज्या काही सोयी सुविधा मुला मुलींसाठी आहेत त्या सुधारल्या पाहिजेत। आपल्या माध्यमातून जेवढे पालक ज्यांची मुलं आश्रम शाळेत आहे किंबहुना ज्यांची नाही, त्यांना विनंती आहे की हे खूप दिवसापासून चाललंय, आपल्या मुलांच्या जीवाशी खेळलं जातंय, त्याच्यामुळं आपण हे उपोषण त्यांच्यावरती कारवाई होण्यासाठी केले। हे सेंट्रल किचन बंद करा ही मागणी सगळ्या स्तरातून असताना ते चालवायला अपयशी ठरलेत, पण ते बंद करत नाही। त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे, त्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते चालू ठेवलंय। ते तात्काळ बंद झालं पाहिजे आणि या मुजोर प्रकल्प अधिकाऱ्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे। आपण सर्वांनी जुन्नर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ हे उपोषण सुरू आहे। सर्व समाज बांधवांनी या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी येऊन हा लढा तीव्र करायचा आहे। हा लढा खोटारडेपणा विरोधातला आहे, हा लढा आपल्या मुलांच्या भविष्याचा आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी यावं अशा प्रकारची विनंती कर। आजपासून खरं तर हे उपोषण सुरू केलंय, प्रशासकीय अधिकारी येतील, त्यांचे निरोप आलेले आहेत, परंतु कोणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमची भेट घेण्यापेक्षा ज्या मुजोर अधिकाऱ्यांनी हा खोटारडेपणा केलाय, शासनाची दिशाभूल केली, त्याच्यावर पहिली कारवाई करावी। सेकंड गोष्ट अशी आहे की आम्ही सातत्याने म्हणत होतो की सेंट्रल किचन मध्ये सुधारणा करा, ते अपयशी ठरले, त्याच्यामुळे ते पण बंद करून पूर्वीची जी पद्धती होती ती आपण सुरू करावी ही मागणी सातत्याने आम्ही लावून धरणारे, लढा तीव्र करण्याचा आमचा विचार आहे। जनशक्ती YouTube चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू